टास्क 46 म्हणजे मुलांना काळा आणि पांढरा रंग मिक्स करणे शिकवणे. चला काही आकार काढू. वर्तुळ, अर्धवर्तुळ, तारा, हिरा, आणि चंद्रकोर. आता काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण करूया. जेव्हा आपण कोणत्याही रंगात पांढरा रंग मिक्स करतो तेव्हा तो रंग हलका होतो. जेव्हा आपण लाल आणि पांढरा मिसळतो तेव्हा आपल्याला गुलाबी रंग मिळतो. पांढऱ्याला हिरव्या रंगात मिसळून हलका हिरवा करूया. जेव्हा आपण कोणत्याही रंगात काळा रंग मिक्स करतो तेव्हा तो गडद होतो. चला लाल रंगात काळा मिसळा आणि ते गडद करूया. चला हिरव्यामध्ये काळा घाला आणि ते गडद करूया. जेव्हा आपण काळा आणि पांढरा मिसळतो तेव्हा आपल्याला राखाडी रंग मिळतो. हलका लाल, त्याला आपण गुलाबी म्हणतो. गडद लाल, हलका हिरवा, गडद हिरवा, राखाडी. आता कोणताही रंग निवडा
आणि काळा आणि पांढरा रंग वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून 5 शेड तयार करा. आता काही लाइन्स के तू चली भागे ऐसी भली भाना तू सुन ले तू सुन ले तू सुन ले मेरी राधे के बहाना डिम डिमा डिम हुड़क बजा लो मेरा शेरुआ पधाना एक आयत और माझे मारे माना चली मेरी राधे के बहाना आणि वेगवेगळ्या आकारांची वर्तुळे काढूया. राधिके हाथ जोड़ बाजनी चमाचम शेरुआ हाथ भोल दोहती खमाखम सुन ले तू सुन ले तू सुन ले
चला त्यांना आमच्या 5 रंगांनी रंगवूया. सर्वात हलक्या ते गडद पर्यंत. चलो मेरा शेरुआ पधाना और माझे मारे मना चली मेरी राधे के बाना. तापी है लो घाम सुआ तापी है लो घामा कैल तेरी माया तोड़ी हाय शिवो रामा. तू सुन ले तू सुन ले तू सुन ले मेरी राधे के बाना. हो डिम डिमा डिम हुड़क बजा लो मेरा शेरुआ पधाना और माझे मारे मना चली मेरी राधे के बाना मेरी राधे के बाना. मोठ्या वर्तुळांना रंग देण्यासाठी आम्ही त्यांना अधिक जलद रंग देण्यासाठी अधिक कॉटन बड्स वापरू शकतो. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.